लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणुका बिलकुल निपक्ष झाल्या पाहिजे। मागच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आपल्याला दिसतोय। मतदार याद्यांमधले लोकसभेची मतदार यादी ज्या वेळेला आपण निवडणूक आयोगाला मागतो त्यावेळेला ते नकार देतात। आम्ही काँग्रेस पक्षाने आणि इंडिया आघाडीने सातत्यानं त्याची मागणी केलेली आहे। लोकसभेमध्ये मतदार याद्या ज्या होत्या त्याची मागणी केलेली आहे आणि विधानसभेच्या मतदार याद्यामध्ये जर कंपॅरिझन आपण केलं तर लाखो मतं त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहे। काही मतं फ्रॉड्युलंटली ॲड केलेली आहे, बोगस मतदान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। तुम्हाला ठाऊक असेल की आम्ही इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने कोर्टामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट केलेला आहे आणि कोर्टामध्ये देखील आम्ही जाब विचारलेला आहे। पण निवडणूक आयोग आणि कोर्ट हे दोघंही जण असक्षम आहे आम्हाला उत्तर देण्यास। बिलकुल उत्तर आम्हाला नाकारतायत, अजिबात कोणी त्याच्यावर उत्तर देत नाही आहेत। लोकशाही कशी काय खऱ्या अर्थानं लोकशाही कशी काय जिवंत राहणार अशी दडपशाही जर चालली तर आज आवर्जून एक गोष्ट तुमच्या समोर सांगू इच्छिते की जे काय चाललेलं आहे ते लोकशाहीला मारण्यासाठी सुरू आहे। हे ज्या प्रकारे निवडणूक आयोग आपण निवडतो ती सिस्टम पण त्यांनी बदलून टाकलेली आहे। मागच्या काळामध्ये चीफ जस्टिस त्या ठिकाणी राहत होते, आता चीफ जस्टिस नाही आहे। महाराष्ट्रामध्ये देखील कोर्टाला त्या ठिकाणी साईडलाईन करून थेट मुख्यमंत्रीच इलेक्शन कमिशनची त्या ठिकाणी कमिशनरची त्या ठिकाणी नियुक्ती करतायत। या सगळ्या गोष्टी लोकशाहीला मारक आहे आणि या सगळ्या गोष्टींवर आम्ही आवाज उठवतो आहे। पत्रकार बंधूंची आम्हाला मदत पाहिजे, कारण तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात आणि तुम्ही जर त्या ठिकाणी भक्कमपणे आमच्यासोबत राहिलात तर खऱ्या अर्थानं लोकशाही आम्ही जिवंत ठेवू शकू, अन्यथा हिटलरशाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेली आहे। दुसरी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देऊ इच्छिते, लोकशाहीबद्दल बोलतोय म्हणून। काही संघटना अशा प्रकारे त्रिशूलाचं वाटप करतायत। हे त्रिशूल नसून हे एक गुप्तीचा आकार आहे आणि अजिबात हे त्रिशूल नाही आहे, हे आपण सगळेजण समजून घ्या। अजिबात हे त्रिशूल तुम्हाला कोणाला तरी हे त्रिशूल वाटतंय का? हे त्रिशूल आहे का? त्रिशूल काय आहे? आम्ही पण हिंदू घरात जन्मलो, आम्हालाही शिवशंभोचं त्रिशूल काय असतं याची कल्पना आहे, पण हे त्रिशूल नाही आहे। हे त्रिशूल कोणत्याही अँगलनी हे त्रिशूल वाटत नाही आहे आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचं वाटप काही संघटना या ठिकाणी करतायत। मुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली असा दहशतवाद फैलवण्याचा पूर्ण षडयंत्र या ठिकाणी होत आहे आणि मुख्यमंत्री त्याच्यावर काहीही बोलत नाही आहे। ते स्वतः होम मिनिस्टर आहे। हे अजिबात त्रिशूल नाही आहे, ही गुप्ती आहे एका प्रकारची आणि या गुप्त्यांचं वाटप हजारोनी लाखोनी आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि उद्या जर हिंसक वळण आपल्या या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं तर या सगळ्या गोष्टीचा जाब मुख्यमंत्र्यांना आणि होम मिनिस्टरला द्यावा लागेल। हे अजून एक षडयंत्र लोकशाही संपवण्याचं आहे। मी तुम्हाला कलर्डमध्ये व्हॉट्सॲपमध्ये माझ्याकडे ते फोटोग्राफ्स आलेले आहेत, ते तुम्हाला कलर्डमध्ये पण मी दाखवू इच्छिते। या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी बोलणं जरुरी आहे, कारण बोललो नाही तर जनतेला माहिती होणार नाही आणि जनतेला जर माहिती झालं नाही तर अशा प्रकारची दडपशाही मोठ्या प्रमाणात हे बघा हे काय हे काय आहे? हे तुम्हाला कुठून त्रिशूल वाटतंय का तुम्हाला? हे त्रिशूल नाही आहे आणि लाखो असे अवजारं, लाखोच्या संख्येमध्ये असे अवजारं महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये या अशा अवजारांचं काही संघटना वाटप करतायत। या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे। दहशतवाद फैलवण्याचं काम जर लोकशाहीच्या दिवशी तुम्ही करत असाल तर आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही गप्प बसणार नाही आहोत। मी तक्रार नाही केली, पण मी त्यांना व्हॉट्सॲपवर सगळं इन्फॉर्मेशन पाठवलेली आहे। तक्रार केल्यावरच मग दहशतवाद तुम्ही थांबवाल। तक्रार सुमोटो नाही पोलीस काम करू शकत, पोलिसांनी सुमोटो काम करणं अपेक्षित आहे या ठिकाणी आणि होम मिनिस्टरची जबाबदारी आहे की अशा प्रकारे अस्त्रांचं वाटप, गुप्तींचं वाटप जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर हे बिलकुल निंदनीय आहे आणि या सगळ्या गोष्टींचं ऑब्जेक्शन आम्ही
काँग्रेसचे, आम्ही लोकशाहीचे या ठिकाणी पाईक म्हणून या ठिकाणी घेतोय. हे घ्या कलर्ड फोटोग्राफ्स. याला त्रिशूल तुम्ही म्हणूच शकत नाही. हा कोणत्याही हालतीत त्रिशूल नाही आहे. हे त्रिशूल नाहीच आहे. त्रिशूल वाटतंय का तुम्हाला? कुठून त्रिशूल आहे? चाकू आहे, गुप्ती आहे, चाकू आहे. खरं गुप्तीच म्हटलं. मग गुप्तीच आहे ही, चाकूच आहे. हा चाकूचं वाटप होऊन राहिलेलं आहे. अमरावतीत होत आहे. हानिकारक आहे. एकीकडे बांगलादेशी घुसपेटी इथे आलेले आहेत म्हणतायत. यांचंच राज्य आहे मागच्या 10-15 वर्षांपासून. हेच राज्य आहेत, हेच मुख्यमंत्री, हेच होम मिनिस्टर आहेत. असे कसे बांगलादेशी लोक येतात इथे आतमध्ये? कुठंतरी शस्त्राचं पूजन नाही पण कसलं हे? याला काय म्हणाल? हे काहीतरी असते ना, कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम असला तरी हे शस्त्र, शस्त्र आहेत. हे शस्त्र आहेत ना. हे त्रिशूल नाहीच आहे. त्रिशूलच्या नावावर चाकू. भोलेनाथाच्या मंदिरात त्रिशूल घरोघरी वाटायचे काय त्रिशूल नाहीच आहे. कोणच्या हालतीत हे त्रिशूल नाही आहे. आणि बिनदास दिन दहाडे ह्या एवढा छोटासा आहे तो, छोटासा असा हातात पकडतात ते पोरं. त्रिशूल वाटपचं मिशनच आहे ना, विश्व हिंदू परिषद. त्यांना फाइंड आउट करू द्या ना कोण करून राहिलं हे. त्यांना फाइंड आउट करू द्या. हे कोण करून राहिलेलं आहे त्यांना फाइंड आउट करू द्या ना. तुम्ही शोधा, पत्रकार म्हणून तुम्ही शोधा, आणि होम मिनिस्टर म्हणून होम मिनिस्टरनी शोधावं, एसपीने हे शोधावं, सीपीने शोधावं. उद्या दंगल झाली तर मग काय? उद्या खून खराबे झाले तर मग काय? दाखवू नका हे, दाखव. त्यांना फाइंड आउट करू द्या ना. नका दाखवू ना ते. त्यांना फाइंड आउट करू द्या ना. हे कोण करताय हे फाइंड आउट. हे बघा, हे दाखवा तू. बघा आता ते, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही फाइंड आउट करा कोणत्या संघटना आहे आणि काय करतायत. आणि हे कोणत्या हालतीत त्रिशूल नाही आहे. गुप्ती आहे ही, गुप्ती. हे पण आहे, छोटे छोटे दिसत आहेत ना ह्याच्यात. तळेगावच्या घाटात तलवार विकायला ते सरदारजी बसतील, त्याला पकडून देतात. हे पत्रक छापून वाटून राहिले तर त्याचं काय? आम्हाला तुमची मदत पाहिजे पत्रकार मित्रांनो, मैत्रिणींनो. तुम्ही जर पाठीशी राहिलात तर या गोष्टी थांबतील. नाही तर आपल्या या अमरावती जिल्ह्याला, आपल्या महाराष्ट्राला एवढं मोठं हिंसक वळण लागेल की त्याचं नाव काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.